भाजप आमदार अमित गोरखे यांच्यासह भिसे कुटुंबाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अमित गोरखे आहेत। काय सांगाल, नेमकी आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, तुमच्यासोबत भिसे कुटुंब देखील होती, काय नेमकी मागणी केलेली आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काल वेळ दिला होता आणि त्यांनी आम्हाला त्याप्रमाणे वेळ दिली। माननीय भिसे कुटुंबांना त्यांनी वेळ दिला आणि संपूर्ण त्या दिवशी घडलेली माहिती आम्ही त्यांना दिली। त्याविषयीचे सगळे त्यांनी गोष्टी विचारल्या, पेपरसहित त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या आणि कशाप्रकारे 10 लाख रुपयाची मागणी केलेली त्याचे पेपर्सही आम्ही दाखवले। आज एक चांगलं असं घडलं की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल कुणीही डिपॉझिट घेणार नाही असं जाहीर केलं आणि हा चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेतल्यामुळे हा निर्णय झाला। त्याचबरोबर ती समिती जी गठीत झाली या प्रकरणाची, ती समिती आज पुण्यात आली आहे आणि त्याच्या बैठका त्यांनी चालू केलेल्या आहेत। या निर्णयाचं आपण सर्व स्वागतच करूयात। मी पुन्हा एकदा यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। परंतु काय मागणी केली होती आणि काय आश्वासन दिलेलं आहे? मागणी खास करून की याच्यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सगळ्या हॉस्पिटलला एक चांगलं धोरण आखावं आणि खास करून डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीनं पेशंटला वागणूक दिली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ॲडमिशन नाकारलं, त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक ही कठोरात कठोर कारवाई होईल आणि मॅनेजमेंटला यापुढे अशा प्रकार होणार नाही यासाठी कठोर कारवाई करावी असंही त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्यासाठी आश्वस्त केलं। पुणे महानगरपालिकेनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जी नोटीस बजावली आहे त्यामध्ये अगदी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अत्यंत सहज उत्तर देऊ शकतात अशी कलमं लावण्यात आलेली आहेत, असा जो आरोप आहे तो RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। खरं तर पुणे महानगरपालिका हे प्रकरण झाल्यानंतर जागी झाली। सगळ्याच महानगरपालिकांनी धडा घेतला पाहिजे। अशा चॅरिटी ज्या हॉस्पिटल्स चालतात त्याच्यावर आपला अंकुश असण्यासाठी ऑडिट रेग्युलर केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं ऑडिट प्रत्येक महिन्याला नेमकं हॉस्पिटल कशा पद्धतीने चालवलं जाते हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, ते त्यांनी बजावलं पाहिजे। प्रकरण झाल्यानंतर नोटीस देऊन उपयोग नाही, याची दखल यापुढे महानगरपालिकेने घेतली पाहिजे। खरं तर भिसे कुटुंबासह आमदार अमित गोरखे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। संबंधित रुग्णालयातील हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर घैसास यांच्यासह इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करण्यात आलेली आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।